दादा नमस्कार. नमस्कार. तुमची ओळख द्या ना. माझं नाव मनमित रघुनाथ पाटील. हां, तुमच्या या नंदीची माहिती द्या मला. माझा नंदी आहे डॉल्बी म्हणून. हां हा आदत वयापासून टॉपलाच बोलतो. याची बोनिवलीला पहिली गाडी झालेली आदतमध्ये. हां आमचा म्हातारा मामाचा पक्ष आहे ना गोलवलीचा, हां. सुनील शेठ भोईर गोलवली, त्यांच्यात हा डॉल्बी आदत वयापासून पळतो. हां आणि माझे घरात 3 बैल आहेत. हां. आजची जी गाडी आली त्याचं नियोजन पण कोणी केलं? नियोजन निलेश रुपेकर एकाटपाडा यांनी बैल टाकलेला आणि मी स्वतः त्यांना कॉल केलेला विरुद्ध गाडीला. हां आपले मित्रच आहेत ते, त्यांच्या आपल्या गाड्या होत राहतात. हां असं आहे काय? आजच्या मैदानाबद्दल काय बोलशील तू? मैदान एक नंबर आहे हां. आणि बैल आपला चांगलाच पळतो. आणि याची मी बघितली ना, थोडा कलर वेगळाच आहे रे. याचा कलरच वेगळा आहे. हां तो बैल अर्धा व्हाईट आणि अर्धा यो आहे, कोसा कोसा सारखा दिसतो. मग ते कोकटेल टाईप. हा कोकटेल टाईप. घेताना मग वेगळा होता कलर का आता बदलला? न घेताना आता बदलला, घेताना व्हाईट होता. आता गाडीवर ड्रायव्हर कोण होता आणि कसं झालं नियोजन? आता गाडीवर आपला आदेश गोंदली बामण डोंगरी असतं. तो आमचा खास मित्रच आहे माझा, त्याला मी बसवतोच. आणि निलेश रुपेकर एकाटपाडा, विकास कदम झाले, अक्षय कदम झाले, साकेत तांबे झाले, हे असे आमची मित्रमंडळ आहेत. महेश झाले, महेश दादा झाले दैसर मोरीचे. आजच्या गाडीचा कसा पल होता ना, कसा झाला सांगा सगळा? गाडी म्हणजे उडीपासून चांगलीच पळाली. शंकरा चांगली साथ देतो, डॉल्बी साथ देतो. म्हणजे मी 21 दिवसानंतर बैल काढला. वडकीनंतर वडकीला गटपास झाला, गटपास झाल्यावर बैल काढला मी. हां हा बैला एवढा दिवस आराम का दिला बरं? का काय बैलांनी दात काढलेला ना, हां वडकीला नेल्यावर दात काढला, इथं नव्हता काढला. मग गट झाल्यानंतर समजला तुला कसा काय? ना बैल सकाळी मी बघायला गेलो ना गोठ्यात, तेव्हा बघतोय तर दात काढलाय डॉल्बीनी. हां असा होता विषय. मग सेमीला नाही पळवला का? घरी आणला? सेमीला पळवली गाडी, दात काढल्यामुळे बैल 2 नंबरला उतरला. 2 नंबरला उतरला. घरचीच गाडी होती. हां घरचा साथ घेऊन गेला. घरचा साथ घेऊन गेलेलो. आता बिंजोडला विजय झालाय. आजचा विजय कुणाला असेल तुझा? आमचा समर्पित म्हटलं तर असंच का समर्पित करतो. हां मग कुणाच्या बर्थडे निमित्त नाहीतर कुणाच्या नावाने? जितेश कदम. जितेश कदम त्याच्या बर्थडे निमित्त गाडी पळवली आम्ही आणि गाडी चांगलीच पळाली. हां नेहमी कुणाच्या नावाने गाडी पळते? नेहमी अक्षय कदम, विकास कदम या दोघांच्या नाव, आकाश उंदरे ह्या दोघांच्या नावाने गाडी पळते. आणि आज आमच्या भावाचा बर्थडे होता काल, त्याच्या बर्थडेच्या निमित्त गाडी आज पळाली. जेव्हा ना लोक गाडी पळताना बघतात ना, तेव्हा लोकांच्या मागण्या देखील येतात. ह्याला कुठल्याची मागणी आली? मागणी भरपूर आली, पण आम्हाला बैल द्यायचा ना. आम्ही बैल हा आदतमध्ये घेतला होता आणि आदतमधून घेतल्यापासून आजपर्यंत आज 4सा झाला बैल. आणि बैल आम्हाला कोणाला द्यायचा नाही, बैल आमचंच राहणार लास्टपर्यंत. मित्रांनो हे दादा खूप जाणकार दिसतात. दादा तुम्ही जेव्हा बैल घेतला ना, तेव्हा यात काय बघितलेला? ह्यात फक्त एवढंच बघितलं, रूप बघितलं होतं की तो 22-11 पिस्टन असा, ते शिंग वगैरे थोडीशी शिंग मोठी होती, एवढंच बघितलं होतं. आणि बैल आपण घेतला होता, त्या लोकांनी आपल्याला बोलले पण की बैल पळल की नाही पळ. आपण एक फेरा काढून बैल घेतला होता. त्यानंतर आपण जेव्हापासून गाड्या खेळल्या, त्यामध्ये आदतपासून गाड्या खेळतोय, त्याच्यामध्ये माझ्या गाड्या 2च पडल्यात. त्यांचा मी उल्लेख करणार नाही कुणाबरोबर गाड्या पडल्यात त्या, पण गाड्या 2च पडल्या. आणि अजूनपर्यंत जोपर्यंत मैदान आणलंय त्यावर विजय भेटलाय. असं नाही की गुलाल नाही घेतला आणि आपण नाही घरी गेलो, असं नाहीये. त्याच्यापासून भरपूर अपेक्षा आहेत आणि पुढे पण करेल तो. बरेच मैदान म्हणजे कसं आपण तुम्ही घरचा साथ जास्त प्रिपेअर करता, त्याबद्दल काय सांगाल? नाही असं नाही बोलता येणार. घरचा साथ म्हणजे कसं माहितीये, आमचा एक बैल आहे घाटावरती. तो बैल आहे, त्याला दुखापत झाली होती, त्यामुळे तो घाटावरती 1 वर्ष झालं घाटावरती आहे. आणि तो आता थोडा रिकवर झालेला आहे. आणि त्यामुळे आम्ही घरचा साथ पळवला. वडकीला गटपात झाला, ह्यानी दात पाडला होता, सकाळी बघितलं दात पाडलाय. गट असा पास झाला पूर्ण क्लिअर. आणि सेमीला गाडीने मार खाल्ला. सेमीला मार खाल्ला ह्यानीच फक्त कमी केला घेतलं, त्यामुळे मार खाल्ला सेमीला. गाडी 2 नंबरला उतरली. आता तिथे दात आलाय का दुसरा? दात आलाय. कुठे एवढा असं झालंय का? हा दात 4सा झालेला आहे. हा थोडासा आलेला आहे वरती दात. हा मी बरेच वेळेला बघतो ना, तर नेहमी एक इथला पडतो नाही, इथला. याचे दोन्ही साईड एकाच साईडचे पडले कसं काय? ना असं नाही, पहिला इकडचा पडला होता, नंतर ह्या साईडचा पडला, आता इकडचा पडलाय. हा मागचा तो अजून हे होतोय काय? हा ते अजून टाइम आहे त्याला. आता हे हा 4 दात झाला ना, ह्याला परत अजून म्हणजे सीझन हा काढेल तो.
हा ह्या सीझनला काय दात पडणार नाही त्याचा. नाही मी असं बघतो ना लगेच दुसरा लगेच चौसा होतात बैला लगेच पडतात दाता त्यांची कसं काय नाही भरपूर टाइम घेतला. आता मी तुम्हाला सांगतो 21 दिवसानंतर बैल काढला आज. हा आजची तारीख पण 21च आहे. हा 21 दिवसांनी बैल काढला. आपण बैल आरामात ठेवलेला का की लोक बरीचशी बोलतात की दात काढला की बैल पळत नाही, आणि आम्हाला पण अनुभव थोडासा भेटला, त्यामुळे आपण बैल आरामात ठेवला होता आणि आज काढला बैल. नाही कसं आहे बैल आजारी असतो ना आपण विचार करतो, पण आपला पण समजा आपला जरी दात दुखत असला तरी पण आपल्याला किती त्रास होतो, तर बैलाला किती होत असेल तुम्ही सांगा. त्याला बोलता येत नाही, आपल्याला बोलता येतं. शेवटला तो पण जीव आहे, त्याला त्रास होतो ना ते आपल्याला कळतं. असं नाही की त्रास झालाच की आपण काढला, हे त्रास त्याला होतो, जसा आपल्याला होतो तसं त्याला पण होतो. त्यामुळे त्या 21 दिवस बैल नव्हता काढला आम्ही. आता तुमच्या मागं हे सगळी यंग टीम आहे, यांना Young कसा team म्हणजे माझ्या मागे मनमीत आहे. सगळ्यात मोठं श्रेय मी देईन ना ह्या क्षेत्रामध्ये. हा मागे उभा आहे ना साकेत, मी सकाळी बेड्यावर काय जात नाही, बघा तो तिकडे उभा आहे. मी सकाळी काय बेड्यावरती जात नाही, आत्ता जाणं बंद केलंय. पण त्याला फक्त फोन करून सांगतो की आपला एकच बैल नाही असा, हा एक आहे, एक शिवा आमचा बैल आहे, सगळ्यात मोठा बैल आमचा शिवा, आणि तो एक बैल आहे, तो वासरू एक आहे तिकडे, तो वासरू आहे, तो अर्जुन एक मागे उभा आहे. हा. आमची 5-6 बैल आहेत. बरीच मोठी धावण घेऊन आलेत. दावण भरपूर आहे आमची, पण नियोजन करताना मग एक असं करायला लागतं. आज आम्ही 3 बैल आणली होती, आमच्या 2 गाड्या झाल्या, एक गाडी आमची पडली. पण असं नाही की गाडी प्रत्येक आपण गुलाला येतो, सगळेजण येतात, कुणाला गुलाल भेटतो. असं नाही की आपण प्रत्येक वेळी गुलाल भेटलाच पाहिजे, असं कुठं आपण पण माघार घेतली पाहिजे. प्रत्येक दिवस सारखा नसतो. सारखा नसतो. आज विजय झाला, बऱ्याच दिवसांनी सर्व मंडळी भेटली असेल मैदानात, कसा वाटला तुम्हाला? नाही भरपूर बरं वाटलं, चांगलं. आणि मैदानामध्ये प्रोत्साहन पण चांगलं भेटलं. आणि बैल आमचा काय लांबचा नाही, हे मैदान आमच्या घरचं मैदान आहे. हा आणि आमचं गाव बाजूला धरणा कॅम्प म्हणून आमचं गाव आहे, बाजूला गाव आहे. हा हा नाही बरीच जणांना म्हणजे हा आता गावचं मैदान म्हटलं तर कुठेतरी बैल पळालाच पाहिजे. हो ना, असं नसतं. कसं माहिती आहे, त्याच्यामध्ये धमक असेल तो पळणार तो, हा त्या दुखापत काहीतरी असणार तर तो नाही पळणार तो. पण आज आम्हाला गॅरंटी होती की गुलाल भेटेल, ही आम्हाला विश्वास होता, आणि त्यांनी गुलाल दिला आम्हाला. नक्कीच ना. आज तुमच्या आजचा गुलाल आम्हाला भरपूर महत्वाचा होता. पिसाऱ्यामधलं मैदान पण पहिलंच मैदान होतं, आणि गुलाल भेटला आम्हाला. नाही जसं ना बऱ्याच जणांना नावं ठेवायला लोक बरीच असतात, आणि बैलाच्या मागे मेहनत करणारी वेगळी लोक असतात, त्यांना मेहनत करून दाखवायचं असतो. बैलांच्या मागे मेहनत करणारा आमचा काका आहे संजय कदम, हा एकटा मेहनत सगळं करतो. त्यांचं खाण्यापासून शेणापासून सगळं तो एकटा करतो. हा हे पूर्ण झाडलोट असेल काय असेल तर संजय कदम एकटा करतो. आम्ही फक्त जातो तिथे, आमची पण मेहनत आहे असं नाही, पण पूर्ण श्रेय त्या संजय कदमला, तो सगळं करतो. नाही नक्कीच ना. मित्रांनो कसं असतो, नावं ठेवणारी लोक बरीच असतात, पण त्या मालकाला माहिती तो त्या बैलासाठी किती राबतो आणि किती मेहनत घेतो. हो ते तर आहेच, आपण काय बोलू शकत नाही. लोक बोलणारी भरपूर असतात, पण ते आपल्यावरती आपण किती करणं आहे ते. नक्कीच आता त्याला ना चांगला पैरा होईल आता, कारण का 21 दिवसांनी बैल काढला गुलाला ते. नाही पैरा करणारा माणूस एकच आहे, निलेश रुपेकर, आणि तो सगळं नियोजन करतो, तो एकटाच करतो. माझं नाव घेतलं किंवा अक्षयचं नाव घेतलं, मनमीतचं नाव घेतलं, साकेचं नाव घेतलं, पण निलेश रुपेकर एकटा सगळं करतो नियोजन. माझ्याकडनं ना या नंदीला शुभेच्छा असतील. आणखी काय तुम्हाला अपडेट वगैरे द्यायची का? नाही काही. चालेल, धन्यवाद. धन्यवाद.